जेव्हा अशी परिस्थिती होती, की समाजानं प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती, की आता तुमचं पुढे काय? बरोबर. अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला सायलीच्याच नावानं ओळखलं जातंय. एक्झॅक्टली, जिथे-तिथे तुम्ही जाताय, तुम्हाला सायली एक्झॅक्टली. अगवणेचे वडील म्हणून ओळख मिळतेय अगदी. आणि तिने आज ज्या प्रकारे भरारी घेतलीये. कसं वाटतंय? या प्रवासाकडे तिच्या बघून कसं वाटतंय? ॲक्चुअली हे असं होतंच आणि समाजामध्ये तुम्हाला मागे खेचणारे, नावं ठेवणारे खूप असतात. हं, जसे प्रॉब्लेम्स खूप असतात किंवा दुःख खूप असतात. सो वी हॅव टू लिव्ह बाय चॉईस. हॅपीनेस इज अवर चॉईस. आपण बरोबर. काय धरायचं त्यातलं हे मेन आहे. खरंय. जेव्हा सायली जन्माला आली, डॉक्टरांनी सांगितलं की धिस इज डाउन सिंड्रोम आणि सायली शिकू शकणार नाही. सामान्य लोकांसारखी शाळेत जाऊ शकणार नाही किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मोठी होऊन ती फार काही करेल, तर तसं काहीही मनामध्ये ठेवू नका. धिस इज द केस ऑफ डाउन सिंड्रोम. जे आम्हाला त्यावेळेला कळलं फर्स्ट टाईम की डाउन सिंड्रोम म्हणजे काय? काय, त्याचा अर्थ डॉक्टरांनी सांगितला. आणि सामान्य लोकांसारखं आम्हालाही एक अगदी दुःखाची एक अशी बिजली अंगावर कडकडून अशी पडावी, तसं आम्हालाही झालं होतं. कारण पहिल्या मुलाबद्दल आपल्या अपेक्षाच खूप असतात, खरंय. की माझं पहिलं मूल की मी त्याला खूप शिकवेन, खूप मोठं करेन आणि ते असं तसं. पण आपल्याला हे माहिती नसतं, की परमेश्वराने हे आपल्याला जे काही दिलेलं आहे, ते निश्चितच काहीतरी विचार करून ठरवून दिलेलं असेल आणि ते चांगलंच असेल. खरंय. तर तेव्हा आम्ही सुद्धा हा विचार करायला लागलो, की ठीक आहे, की आता हे डाउन सिंड्रोम आहे, नाही शिकणार तर ठीक आहे. पण परमेश्वरानं काहीतरी गुण दिले असतील तिच्यामध्ये, काहीतरी क्वालिटीज दिल्या असतील, काहीतरी कला दिल्या असतील. या कलियुगामध्ये जन्माला आली आहे, काहीतरी कला असणारच. त्याच्याशिवाय वाह! परमेश्वर पाठवतच नाही कोणाला. खरंय. मग ॲक्चुअली तिच्या आईचा रोल आहे त्यामध्ये, की ती बऱ्याच गोष्टी आम्ही तिच्यामध्ये शोधायला सुरुवात केली. जसजशी ती मोठी होत होती. तिची आई तिच्या त्या प्रश्नांमध्ये सांगेलच. खरंय, खरंय. आणि मूल. आम्ही फक्त ते ॲक्सेप्ट केलं. मुलं हे महत्त्वाचं होतं, की आम्ही त्या मुलाचा स्वीकार केला. एक मानसिक स्वीकार करणं फार महत्त्वाचं असतं, खरंय. की तो जो प्रॉब्लेम आहे, माझी मुलगी जी डाउन सिंड्रोम आहे, लोकांना ते स्वीकारच होत नाही. स्वीकारच करत नाहीत आणि मग त्याच्यापासून अनेक प्रॉब्लेम्स पुढे मग निर्माण होतात. खरंय, खरंय, खरंय. अ, बरेचदा त्या मुलाला कोंडून ठेवलं जातं. त्या मुलाला 4 लोकांच्या समोर येऊ दिलं जात नाही. कार्यक्रमांना त्या मुलाला घेऊन जात नाहीत. हं. चार-चौघांमध्ये मिसळून दिलं जात नाही, की त्यांना वाटत असतं हे मूल जर पुढे आलं, लोकांमध्ये मिसळलं, तर आपली कदाचित बेअब्रू होईल. आपल्याला नावं ठेवतील लोकं. बरोबर. असं एक मनामध्ये असतं. तर आम्ही तो प्रॉब्लेम स्वीकार केला. वी एक्सेप्टेड दॅट प्रॉब्लेम, की इट इस अ प्रॉब्लेम. डाउन सिंड्रोम इट इस अ प्रॉब्लेम. हं. पण जेव्हा परमेश्वरावर आमचा नितांत विश्वास आणि आम्ही ठरवलंच होतं, की वी हॅव टू लिव्ह बाय चॉईस, बाय हॅपीनेस. दुःख बाजूला ठेवावं. खरी गोष्ट आहे. एक त्याचं जे चांगला अँगल आहे तो घ्या. सायलीमध्ये जे चांगलं आहे ते आपण शोधू. आणि मग तिच्या आईनं ते शोधून काढलं. येस. तिच्या त्या याच्यामध्ये स्टोरीमध्ये ती सांगेलच तुम्हाला, खरंय, खरंय, की खरंय. तिनं कसं शोधून काढलं ते. हो. आणि मग सायलीला आम्ही पहिलं कथक शिकवलं. कथकमध्ये तिने चांगली भरारी घेतली आणि मग वेस्टर्नमध्ये सुद्धा तिने चांगली भरारी घेतली. खरंय, खरंय आणि मला आणि प्रेक्षकांनाही सांगायचंय, की फक्त स्वतः शिकली नाही, तर ती आज तशा तिच्या एक्झॅक्टली तिच्यासारख्या मुलांना सारख्या मुलांना शिकवते ती शिकवते. ही पण किती मोठी आणि गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा शिकवते ती. खरंय, खरंय. खरी गोष्ट आहे. सायली तुला कसं अ, वाटतंय? आज तू इतकं सगळी लोकं आज तुझ्या नावानं तुझ्या आई-वडिलांना ओळखतायत, तुला ओळखतायत. कसं वाटतंय तुला? मला चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आणि कथ्थकमध्ये तुला म्हणजे कथ्थक करायला आधीपासून आवडत होतं, की कसं तू स्वतःला कथ्थकसाठी तयार केलं? ताईने शिकवलं तर. ताईने शिकवलं. म्हणजे या सखीला घडवण्यामागे सुद्धा अशा सख्यांचाच येस, हात आहे. येस. एक आहे सायलीचं, की ती एक निर्व्याज, सरळ कुठलंही मनामध्ये काहीही अ, एकदम म्हणजे निष्पाप. खरी मला गोष्ट आहे. आठवतंय आम्ही जेव्हा तिचा जेव्हा तिला 3 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. हो. आणि आता 2024 मध्ये तिला आपल्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये तिला सहभागी होण्यासाठी तिला दिल्लीला बोलावलं होतं. वाह! तिथे आमचा खूप मोठा सहलीचा सत्कार झाला. आम्हाला खूप चांगल्या रीतीनं तिथे
रिसीव्ह केलं गेलं. सगळा कार्यक्रम खूप छान झाला. जेव्हा आम्ही माघारी येत होतो, आम्ही फ्लाईटमध्ये बसून आम्ही निघालो होतो माघारी पुण्याला यायला. आणि सायली मला एकच प्रश्न विचारत होती, की "पप्पा, हे सगळं मला कशासाठी दिलं जातंय?" आई ग. किती म्हणजे तो सो इनोसन्स जो आहे. दॅट मच म्हणजे आपण खरंय. काय करतोय, की आपल्यामुळे लोकांना फायदा होतोय किंवा ती जे मुलांना डान्स, ड्रॉइंग, योगा ती जे शिकवते मुलांना, तर त्याच्यामध्ये मुलांना किती फायदा होतोय हे ती बघत नाहीये. खरी गोष्ट आहे. माझा आनंद किती आहे एवढंच ती बघते. आणि खऱ्या की अर्थानं आधीपासून एक्झॅक्टली. लहानापासून मोठं होईपर्यंत आपल्या पालकांनी हेच सांगितलं की कर्म करा, फळ मिळणं न मिळणं किंवा एक्झॅक्टली. त्याची अपेक्षा ठेवू नका. आणि मला असं वाटतं आपल्याकडनं या गोष्टी होत असतात, पण हिच्याकडनं त्या गोष्टी खऱ्या अर्थानं परिपूर्ण अगदी त्याचं होऊन होतात. जातात आणि कुठलाही कुठ युगो किंवा इगो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये मिळेल हा काहीतरी हव्यास मिळेल नाही. असं काही नाही. खूप मला मस्त. दिनेश दादा खूप आवडतं. आवडतं. आणि तुझं एवढं सगळं कौतुक केलं, अगदी राष्ट्रपतींनी कौतुक केलं, म्हणजे अगदी भले-भले आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तिथपर्यंत पोहोचणं जमत नाही. कसं वाटलं तुला? मला ज्ञानशक्ती मला पुरस्कार, पुरस्कार मिळाला. खरं आहे, नारी शक्ती पुरस्कार आणि खरंच तू शक्ती आहेस. ज्ञानशक्ती पुरस्कार हां, माझ्यासाठी दिला दिला ना? जातो. हं. अशा मुलांना हां, मी डान्स, परफॉर्मन्स, हां. क्लासिकल आणि वेस्टर्न शिकवते. शिकवते. खरंय, खरंय. म्हणजे वेगवेगळ्या फक्त शास्त्रीय नृत्य नाही, तर ती वेस्टर्न सुद्धा तिच्यासारख्या अनेक मुलांना ती घडवतेय. योगा आणि ही शिकवते, योगा ड्रॉइंग शिकवते. ट्रेनिंग कोर्स करते. हां ना? योगा सुद्धा ती शिकवते. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. शरीराबरोबर मनाचं सुद्धा जो बॅलन्स आहे, आपण बरेचदा धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात हे विसरून जातो. पण ती त्या 2 गोष्टींची सांगड किती मस्त घालते. आणि पूर्ण वेळ ॲक्टिव्ह असते. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह असते ती. बरं. आणि सगळा म्हणजे सगळ्या मुलांचा डोलारा ती येस. सांभाळते तर. सगळ्यांना सगळे सांभाळते ऐकतात तुझं व्यवस्थित. व्यवस्थित? ऐकतात ते. ऐकतात ना? आणि काय म्हणून हाक मारतात बरं तुला? ताई. 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 बरं. आणि मला एवढंच नाही तर मला हेही सांगायचं की फक्त कथ्थक नाही, तर ती उत्तम म्हणजे मी त्या व्हिडिओ क्लिप्स प्ले करीनच. उत्तम चित्र काढते. उत्तम ती योगा करते. ड्रॉइंग कुठून शिकलं होतं? कुठनं शिकलीस ड्रॉइंग? माझे आजोबांकडून शिकले होते. आजोबांकडनं शिकली. म्हणजे कलेचं बाळकडू तुमच्या घरात आहे, ते तिला मिळालेलं आहे. खूप मस्त.